ओके. हे माझं नाव तोषित नायडू. मी डोंबिवलीचा आहे आणि हे जे रिप्रेझेंट करतो आहे मी स्लाकिस्तान करून आमचा टीम आहे. तर हे आम्ही 4 वर्षापासून करतो आहे. खूप महाराष्ट्रात लावले आहे, केरलामध्ये लावले आहे, लडाखमध्ये लावले, खूप जागेत आम्ही लाईन लावले आहे. म्हणजे 200 मीटर झाले, 250 मीटर झाले, अजून मोठे लाईन लावलेत आणि ते पण 2 डोंगराचा मध्ये. मग हिरानंदानीला पण केलं आहे आमचा टीममध्ये. आता या प्रोजेक्टसाठी आदर्श जे एक्सपिरियन्स्ड हायलायनर आहेत ते जे पाठी उभे आहेत आणि मग प्रांजल जोरी, शिवडेलिक आणि अनिरुद्ध हे लोक डॉक्युमेंट करत आहेत. तर हे पूर्ण टीम स्पोर्ट आहे. रिगिंग ओपन करायचं लाईन हे खूप मोठी गोष्टी आहे. म्हणजे आता अँकर बघायचं हे आम्ही सेफ ॲडव्हेंचर प्रमोट करतो आहे इंडियामध्ये. आमचं काम आहे की सेफ ॲडव्हेंचर प्रमोट करायचं. तर तेच आता हे आयलाईन लावलं आहे. ह्याचा पुढे हे होईल की आता मी जेव्हा पण जाईन परमिशन घेण्यासाठी आयलाईन लावायला कुठे मोठी बिल्डिंगला, तर मला एवढा त्रास नाही होणार आहे. तर तेच याआधी किती उंचीवर केलं? 1000 फीटवर केलं आहे, खूप हाईटवर केलं आहे, 3200 फीटवर केलं आहे. खूप काय महाराष्ट्रामध्ये काय आलं हायेस्ट आता नाही सांगू शकत, आता खूप केलेत. इथे किती उंचीवर? इथे आता हे झालं अराउंड 15 to 20 मीटर्स प्लस मायनस असेल. पुढे तुमचा मानस काय आहे? आता अजून लाईन ओपन करायचं आहे, अजून लोकांना इन्व्हॉल्व करायचं आहे. डोंबिवलीमध्ये लाईन लावायची आहे मोठी. अजून नोंद म्हणजे याला हे स्पोर्टला असं टाबू स्पोर्ट नाही ठेवू शकत. म्हणजे अजून लोकांना इन्व्हॉल्व करायचं आहे. किती सेफ आहे, किती फिजिक्स लागतं हे करायला, किती हे म्हणजे खूप करेज लागतं. बॅलन्स हे पूर्ण ट्रेनिंग आहे सर, नॉर्मल स्पोर्टसारखंच आहे. तुमचं हे बघून कोणाला मुलांना समजत यायचं हां, तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खूप स्लॅकलाईन कम्युनिटी आहेत, म्हणजे स्लाकिस्तान आहे, तुम्ही तिथे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला शिकायचं असेल वर्कशॉप घेतो आम्ही, खूप काय करतो. येस, योगा ना हे पण योगासारखंच आहे. जेव्हा लाईनवर असतो तेव्हा तुम्हाला काय समजत नाही, तुम्ही फक्त ब्रीथ करतात आणि फोकस ठेवतात बस.